आज पवारसाहेबांची या ठिकाणी जी भेट झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये मी सर्व ठिकाणी फिरतो, त्या ठिकाणचा आढावा या ठिकाणी पवारसाहेबांना दिलेला आहे आणि माळशिरस विधानसभेसाठी मी स्वतः इच्छुक आहे। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीची व्यूहरचना असली पाहिजे, आपल्या आघाडीकडे कोणत्या जागा घेतल्या पाहिजेत किंवा आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाकडे कोणत्या जागा घेतल्या पाहिजेत या संदर्भानं या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आणि आज तुम्ही पाहिलं असेल की पवारसाहेबांकडे जत्रेसारखी माणसं या ठिकाणी शिलोरोक असो, चव्हाण सेंटर असो, त्या ठिकाणी तिकीट मागण्यासाठी अक्षरशः रांग लागलेली आहे। मला सुद्धा भेटण्यासाठी 1 तास वेळ गेला, इतकी गर्दी पवारसाहेबांकडे सध्या सुरू आहे। धनगर आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जरा उपोषणाला बसले तिकडे आता ससाने असतील किंवा हके असतील हे देखील आता उपोषणाला बसणार नाही। पंढरपूरला गेल्या 11 दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे। या सरकारनं 7 दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या 22 तारखेपर्यंत आम्ही आरक्षणाचा मार्ग सोडू आणि जे घटनेनं दिलंय ते आरक्षण देऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे। उपोषण सोडण्यासाठी काय मंडळी प्रयत्न करत होती, परंतु उपोषणकर्ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत। उद्या आमची राज्यव्यापी पंढरपूरला बैठक आहे आणि त्या राज्यव्यापी बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर त्या ठिकाणी राज्यामध्ये मोठा उद्रेक होईल, महायुतीचं सरकार साफ होईल, अशा पद्धतीची व्यूहरचना त्या ठिकाणी आम्ही आखणार आहोत। आम्ही वाट बघतोय सरकार जाण्याच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी हे आरक्षण देत आहेत का, आणि जर ह्याने आरक्षण दिलं नाही तर हे सरकार नक्कीच जाणार आहे आणि ते अशा वेगानं जाईल की 250 विरुद्ध 30 अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये स्थिती किंवा चित्र निर्माण होईल अशी मला खात्री आहे। गोपीचंद पडळकर असे म्हणतात की शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामीला जातीवादाचा चेहरा लागला म्हणून। नाही, गोपीचंदनी आपली शक्ती आहे ती आपल्या विकासासाठी, आपल्या भल्यासाठी खर्च करावी। गरज नसताना आणि आपली योग्यता नसताना त्यांनी या भानगडी करू नये, त्या भानगडीमध्ये पडू नये असं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं मत आहे। ही शक्ती आपली वाजणारी जी काय म्हणतो ती आपण चांगल्या कामासाठी वापरावी ही महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची अपेक्षा। परंतु एकीकडे धनगर समाज आपल्या मागणी करता ठाम आहे की आम्हाला एसटी मधनं आरक्षण द्यावं, दुसरीकडे आदिवासी समाजाचा सातत्याने याला विरोध होताना पाहायला मिळतो। परंतु धनगरांना एसटी या प्रवर्गातून आरक्षण न मिळण्याकरता संघाची एक संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम, तिने या संदर्भात हायकोर्टात पिटिशन देखील फाईल केलेलं आहे। नाही, नक्कीच या आदिवासी नेत्यांना कोण उभा करतंय किंवा त्यांच्या पाठीमागं कुणाचे हात आहेत, त्यांची आंदोलनं किंवा वनवासी संस्था हे सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आता या अलीकडच्या काळामध्ये माहिती झालेलं आहे आणि निश्चितपणानं महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील। नक्कीच रामराजे याच बाजूला लोकसभेला सुद्धा आमच्या सोबत होते आणि आता सुद्धा ते येणार आहेत। फक्त काय सरकारचं राहिल्याला बघून येत आहेत एवढंच, दुसरं ह्याच्यापेक्षा काय येईल। अजित पवारांनी काल एक खंत व्यक्त केली की न बोलता कोणतीही कामं करणं योग्य नाही, लोकांची जर मागणी आली तरच कामं केलेली ती महत्वाची असतात। कारण की बारामतीमध्ये मी न सांगता अनेक कामं केली अशा पद्धतीचा दावा अनेक सभांमध्ये अजित पवारांनी केलेला होता, परंतु बारामतीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता लोकसभेत। नाही, तुमच्या कामाचा आणि त्या विकासाचा फारसा परिणाम ह्या मतदानाच्या प्रक्रियेवरती नसतो। ती एक गरज असते तिथपर्यंतच ठीक आहे, पण राजकारण हे नेहमी विचारावरती चालतं। तुमचे विचार काय आहेत, तुमची धोरणं काय आहेत, लोकांच्या हिताचं काय आहे, लोकांना काय रुचतंय, आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीनं सगळे पाटील देशमुख घेऊन, साखर सम्राट घेऊन हे राज्य करण्याचा किंवा ताकद निर्माण करण्याचा किंवा फुगा आणण्याचा प्रयत्न केला। तो फुगा लोकसभेला फुटलेला आहे
आणि यापुढच्या काळामध्ये अजितदादासारखी माणसं ही तुम्हाला रस्त्यावरती दिसतील, एवढं ठामपणाने मी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.